फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला, आपल्या गुड न्यूजच्या व्हिडिओला तुम्ही मस्तपैकी व्ह्यू दिलेले आणि मला खूप आनंद झालेला आहे. मस्त एन्जॉय करायची लाईफ आणि एन्जॉय करत राहायचं. काय बोलते खुशीच्या मारे मला माहीत नाही. तर चला, घरी आलेली आहे आणि आपल्याला जेवण तर काय फिक्स आहे. आपलं घरी यायचं, जेवण बनवायचं, जेवायचं आणि झोपायचं, परत उठायचं, कामाला जायचं. डेली रुटीन मस्त आहे. आणि येता येता मस्तपैकी भाजीला घेऊन आले, कांदे आणले, बटाटे आणले आणि तुम्हाला मी दाखवते मी आणलेले कांदे बटाटे. आणि त्याच्यानंतर परत काय झालं ते पण दाखवते. हे बघा, इथे मी 1 किलो बटाटे आणलेले आहेत आणि लसूण आणलेला आहे. लसूण महाग आहे यार, खूप महाग आहे. 70 रुपये पाव लसूण भेटला. लसूण कधी खाली यायचं नाव घेतो की नाही कळतच नाही. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे स्वराच्या पप्पांनी पण भाजीला आणले. आमच्या घरात कधी कधी भाजीला नसलं की नसतंच, आणि असलं की हे बघा, त्यांनी तर संडेचा पूर्ण मला वाटतं मार्केटच भरून आणलेलं आहे. आणि हो, तुम्हाला ना एक सांगायचं आहे महत्त्वाचं. तर मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे तुम्हाला की माझी स्वराशिवाय आपला ब्लॉग पुढं जातच नाही. कारण की आपल्या चॅनेलचं नावच आहे स्वराची दुनिया. स्वरा हसतीये. तिचा हात ठीक झाला बऱ्यापैकी. तोंडावरचं पण निघून गेलेलं आहे, जे डाग पाण्यामुळं, वॉटर पार्कच्या पाण्यामुळे जे खराब झालं होतं तिचा स्किन, ते छान झालं. आणि स्वराने आपलं नॉनव्हेज खायचं सोडलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या घरात आता नॉनव्हेज बनणं बंद म्हणजे बंद. तिच्या पप्पांना देखील इंटरेस्ट नाही नॉनव्हेजमध्ये, आणि मला होता थोडाफार, तो पण या दोघांमुळं गेला. नुसतं भाज्या खायच्या राहतोय आम्ही कुठं मुंबईमध्ये, आणि नुसत्या भाज्या खातोय. हे कैसी ना इन्साफी आहे, इन्साफ नाही आहे. पण ठीक आहे, चला. तिचं मन होतं, तिला नॉनव्हेज नव्हतं खायचं, तिने योग्य निर्णय घेतला. इन फ्युचर कधी परत खाल्लं तर खाशील काय? नाही खाणार, नाही म्हणते. तर तुम्हाला मला इम्पॉर्टंट हे सांगायचं आहे की माझी स्वरा जी एकेकाळी नॉनव्हेज खात होती, ती आत्ता नॉनव्हेज खाणं तिने बंद केलेलं आहे, कायमस्वरूपीचं बंद केलेलं आहे. आणि कालचं पीठ मी अजून देखील डब्यात टाकलेलं नाही, ते मला आत्ता डब्यात टाकायचं आहे. संडे असल्यामुळं मी लेझी झालेले आहे आणि मला सकाळी स्वराला शाळेत जायचं नव्हतं. स्वरा काल पिकनिकवरून आली, तिला आराम करायचा होता, म्हणून तिची ट्युशन पण नव्हतं. एकदम त्यांना शांत झोपायचं होतं सगळ्या स्टुडंटला ट्युशनच्या. आणि खूप एन्जॉय केलं तिने. खूप सारी रायडिंग होत्या का तिथं? राईड्स होत्या. माझं इंग्लिश कच्चं आहे, त्यामुळे माझं काही इंग्लिशचे शब्द चुकत असेल तर प्लीज समजून घ्या. तुम्हीच समजून घेणारे आहेत. आणि स्वराशिवाय आपलं काही ब्लॉग पुढे जात नाही. स्वराचं नाव प्रत्येक ब्लॉगमध्ये आपल्याला पाहिजेच, असं स्वराचं म्हणणं आहे. आणि तिने नॉनव्हेज खायचं सोडल्यामुळे आमच्या घरात नॉनव्हेज येतच नाही. येतच नाही. तिच्या पप्पांना देखील नॉनव्हेजमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि मला होता जो थोडाफार, तो यांच्यामुळे निघून गेला आहे. कारण की त्यांच्यासाठी वेगळं बनवायचं, माझ्यासाठी वेगळं बनवायचं, मला अजिबात टाईम नाही आहे माझ्याकडं. त्याच्यामुळं आपण नॉनव्हेज खायचं सोडून दिलेलं आहे थोडंसं. म्हणजे त्यांनी दोघांनी सोडलेलं आहे, मी नाही सोडलेलं. पण घरात बनवणं बंद केलेलं आहे ते. आता फक्त भाज्याच खायच्या. ह्या नुसत्या भाज्याच खायच्या. टमॅटो, कांदा असं खायचं, नुसतं भाज्या मस्तपैकी. चला, आपल्याला घरातली कामं करायची आहे. या भाज्या जेवढ्या घेऊन आलेल्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर ते पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही मात्र आमचे ब्लॉग एन्जॉय करा आणि मिनी ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की सांगा. असंच प्रेम देत राहा. लवकर आपला चॅनल ग्रो होऊ दे आणि आपल्याला यूट्यूबचे पैसे येऊ दे. आणि मग त्या यूट्यूबच्या पैशाचं स्वराला काय करायचं ते स्वरा ठरवेल, कारण की चॅनल तिच्या नावाने आहे. त्याच्यामुळे त्या पैशाचं काय करणार ती स्वरा ठरवणार. आणि स्वराला खरंच राग येतोय, कारण की स्वरा विचार करते की मम्मी तू खरंच मला ते पैसे देशील का? पण नक्की माझा जो फर्स्ट पेमेंट येईल यूट्यूबचा, कधी येऊ, 1 वर्षाने काय येईना, तो नक्की मी स्वराला देणार. फर्स्ट पेमेंट
तिला एन्जॉय करण्यासाठी. थँक्यू सो मच माझा ब्लॉग बघितल्याबद्दल.